आत्ता सध्या भारतामध्ये मिनिमम 50% मुलींना पिरियड रेग्युलर येत नाही. मुलींना आजच्या काळात ज्या समस्या पिरियडच्या होत आहेत, त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण हा आजचा काळच आहे. माझा पहिला मोस्ट इम्पॉर्टंट सल्ला मुलींना तोच आहे, की जर तुम्हाला तुमचे पिरियड रेग्युलर हवे असतील ना, तर पहिला गहू सोडा. स्विगी, झोमॅटो हे वेगवेगळे ॲप आहेत. यामध्ये पहिलं तुम्ही ॲप उघडल्यावर तुम्हाला दिसेल शुगर बॉम्ब्स. हे जे शुगर बॉम्ब्स आहेत, हे नंबर 1 कारण आहे मुलींना पिरियड्स इरेग्युलर असण्याचं. ओव्हरऑल या मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीमुळे आणि या PCOS, PCODमुळे आम्ही पाहिलं की मुलींचं जीवनमान अप्रॉक्सिमेटली 5 वर्षांनी कमी होतं. कित्येक पेशंट मी असे बघतो ज्यांना जे एकदम अभिमानाने सांगतात, डॉक्टर दर वेळेला ना मला पिरियड आले ना की पहिल्या दुसऱ्या दिवशी मला एक इंजेक्शन घ्यावंच लागतं. पण हे सेफ आहे? ह्याच टॅबलेट आणि इंजेक्शन घेऊन जेव्हा तुमच्या किडनीज खराब होतात तेव्हा मग तुम्ही जागे होता. मुलीला पाळीच उशिरा येते आणि ती तिच्या वयापेक्षा सुद्धा मोठी दिसते. आणि हे आजकाल आपण बघतो की अगं ही आता काही कॉलेजला गेली का, किंवा तिचं लग्नाचं वय झालं का, पण ती मुलगी 16 वर्षाची 15 वर्षाचीच असते. मग हे अचानक असं का व्हायला लागलेलं आहे? त्यांच्या शरीरात बाहेरून अशा काही गोष्टी जात आहेत ज्यामुळे हे हॉर्मोनल ॲक्सिस वेळेच्या आधीच ॲक्टिवेट व्हायला लागलेत आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात अनअपोज इस्ट्रोजन एक्सेस होतं आणि त्यामुळे त्यांची ब्रेस्ट डेव्हलपमेंट जास्त होणं, वेळेच्या आधी पिरियड सुरू होणं वगैरे वगैरे प्रॉब्लेम्स आहेत. तर हा जो इस्ट्रोजन एक्सेस आहे यामुळेच पुढे जाऊन PCOD होत आहे. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की त्या सगळ्या मुली ज्यांचे पिरियड्स इरेग्युलर असतात त्यांच्या ओव्हरीमध्ये मायक्रोप्लास्टिक सापडतात आम्हाला. की जे नॉनस्टिक पॅन आपण वापरतो त्याचाही असाच दुष्परिणाम आहे की जेव्हा तुमच्या नॉनस्टिक पॅनला जेव्हा एक जर स्क्रॅच असेल ना तर त्यातनं हजारो मायक्रोप्लास्टिक ते सिक्रीट करत राहतो तुमच्या खाण्यामध्ये. खूप कॉमनली ऐकतो की पिरियड्समध्ये ओटी पोटात दुखतंय, पण त्यामागे एवढे गंभीर आजारही असू शकतात. जर पिरियडचा त्रास पुरुषाला पण होत असताना तर मला पूर्ण विश्वास आहे की या एंडोमेट्रियोसिसवर खूप आधीच काहीतरी ट्रीटमेंट निघाली असते. कारण आपल्या इथे आजी आईला सांगते, आई मुलीला सांगते, मुलगी तिच्या मुलीला सांगते की पिरियडचा त्रास होणारच आणि तो सहन करण्याचा तुझा जन्मसिद्ध हक्क आहे. ह्याला कारण मुलीच आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. आजकाल आपण बघतो की जर 4 मैत्रिणी गप्पा मारत असतील तर त्यांच्यामध्ये एक विषय हा हमखास असतो, तो म्हणजे माझी पाळी वेळेवर येत नाही, किंवा आत्ताच मी काही चाचण्या केल्यात आणि त्यामध्ये मला PCODचा त्रास आहे, PCOSचा त्रास आहे. आणि या सगळ्या आजारांना अगदी एक लेबल दिलं जातं, ते म्हणजे की मला वेळ मिळत नाही, माझी बदलती जीवनशैली किंवा घरातलं खाणं होत नाही. या सगळ्या गोष्टी तर झाल्याच, पण आता जसा काळ बदलत चाललाय, जसे आजार बदलत चाललेत, जसं त्या आजारांचं गंभीर स्वरूप समोर येतंय, तसंच या आजारांवर उपचार देखील आहेत. सगळ्यात आधी तर या सगळ्या आजारांना घाबरण्याचं कारण नाहीये, कारण याच्यावर उपचार आहेत. मग आता या सगळ्या उपचारांची योग्य माहिती आपल्याला कोण देणार? तर ही सगळी माहिती देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत डॉक्टर चिन्मय पत्की, जे ईशा वुमन्स हॉस्पिटलचे डायरेक्टर आहेत. त्यांचं हॉस्पिटल आहे डोंबिवली या ठिकाणी आणि आत्तापर्यंत डॉक्टरांनी त्यांच्या 17 वर्षाच्या अनुभवामध्ये अनेक वंध्यत्वाच्या समस्या असतील, PCOS असेल, PCOD असेल, या आजारांच्या रुग्णांना बरं केलंय. त्यामुळे आज महिलांच्या मनात असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण थेट डॉक्टरांकडूनच घेणार आहोत. तर डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा आजकाल बोलला जाणारा विषय म्हणजे मला PCOD आहे किंवा मला PCOS आहे आणि माझी पाळीच वेळेवर येत नाही. ही खूप कॉमन समस्या झाली आहे आणि ज्या आपल्या घरातल्या ज्येष्ठ महिला आहेत, आजी असेल, आई असेल, त्या हेही म्हणतात की आमच्या वेळेला असं नव्हतं काही. हे तुमच्याच वेळेला हे सगळं आलंय आणि त्याला लेबल दिलं जातं बदलती जीवनशैली, बाहेरचं खातो, आणखीन काही गोष्टी करतो, सवयी बदलत चालल्यात अगदी. तर काय वाटतं तुम्हाला? तुम्ही 17 वर्ष झाले प्रॅक्टिस करतायत. खरंच पूर्वी हे नव्हतं का? आणि आत्ता जर ते आहे तर काय त्याची कारणं असू शकतात? मॅडम, मासिक पाळी मी मुलींना, मग त्या कुठल्याही एज ग्रुपमधल्या असो, त्या वर्ष 14 ते 45 या वेगवेगळ्या एजमध्ये ना मी पाहतो की नेहमी मुली येतात. त्या कन्सर्न्ड असतात की त्यांच्या पिरियडच्या बाबतीत आणि मी त्यांना नेहमी एक सांगतो की तुमचे जर पिरियड रेग्युलर येत नाही आहेत तर पहिलं लक्षात घ्या की मासिक पाळी, पिरियड्स हे तुमचे बेस्ट फ्रेंड आहे.
आपला बेस्ट फ्रेंड आयडियली आपल्याशी कधी खोटं बोलत नाही. सो जेव्हा तुमची मासिक पाळी वेळेवर येत नाही आहे, त्याचाच अर्थ तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्यापासून रुसलेला आहे. हं. आता या बेस्ट फ्रेंडला रुसलेल्या जर मनवायचं असेल तर 2 तरीके आहेत. एक, तुम्ही गोळ्या औषधं म्हणजे त्याला खोटं बोलून त्याला मनवा आणि तो काही काळासाठी कदाचित त्याला खरंही वाटेल तुम्ही जे बोलताय ते. किंवा दुसरं, खरंच त्यावर काहीतरी प्रयत्न करा आणि त्याला कायमचं आपल्या बाजूला करून घ्या. मासिक पाळी ही तशीच आहे. तुम्ही जर बघाल तर मासिक पाळी, स्त्रीची जी पाळी आहे ना, ती आम्ही म्हणतो की आपल्या शास्त्रात पण आहे की स्त्रीची एक जी मंथली सायकल असते ती चंद्राच्या सायकलप्रमाणे 28 दिवसाची. 28 दिवसात कसं पौर्णिमा आणि अमावस्या असते, तसंच स्त्रीची बरोबर 28 डेज ल्युनार सायकलला स्त्रीचं पूर्ण तिची मेन्स्ट्रुअल सायकल ही अटॅच्ड आहे. इतकी स्त्री या निसर्गाशी एकरूप आहे. निसर्ग, नेचर जो स्त्रीच्या आत आहे तोच बाहेर आहे. आणि त्यामुळे तिची जी मासिक पाळी आहे आणि त्या रिलेटेड ज्या समस्या आहेत त्यात आपण हे समजून घ्यायला पाहिजे की तिच्या आतला नेचर त्याच गोष्टींना रिॲक्ट करतोय जे बाहेर आहे. सो जेव्हा तुम्ही म्हणालात की आजच हे झालंय, पूर्वीच्या काळी मुलींना प्रॉब्लेम नव्हते का? तर त्याचं हे उत्तर आहे की त्या मुलींना आजच्या काळात ज्या समस्या पिरियडच्या होत आहेत, त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण हा आजचा काळच आहे. हं. आजच्या काळात त्या मुली जन्मायला आल्यात, त्यामुळे त्यांना हे प्रॉब्लेम होत आहेत. ना की या आजच्या काळातल्या मुलींना त्यांच्या काही चुकांमुळे त्यांना पिरियड, असं नाही आहे. बदलत्या जीवनशैली, बदलत्या समाजाप्रमाणे 100 वर्षापूर्वी आपण जसं जगत होतो आणि आत्ता आपण जसं जगतोय, स्वाभाविकरित्या त्यात फरक आहे. मग काही गोष्टी चांगल्या आहेत, काही गोष्टी चुकीच्या आहेत. पण ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्या तुमच्या आत्ताच्या एक्झिस्टिंग लाईफस्टाईलचा एक पार्ट आहेत. आणि स्वाभाविकरित्या त्यामुळे मुलींवर आणि मुलांवर त्याचे काही परिणाम होत आहेत. आणि त्या परिणामांपैकी एक परिणाम आहे मुलींच्या मासिक पाळीच्या समस्या. आता जेव्हा तुम्ही PCOS किंवा PCOD म्हणता, तेव्हा सर्वप्रथम मी तुम्हाला काय सांगेन, तर आपल्या आजूबाजूला सर्व मुलींनी वय वर्ष 14 ते वय वर्ष 25-30 ज्या ऑफिसमध्ये जातात, कॉलेजेसमध्ये जातात, त्यांनी जर आपल्या आजूबाजूला आपल्या सगळ्या मैत्रिणींना जर एक Google अनॉनिमस डॉग पाठवलं ना आणि पोल घेतला, की किती मुलींना आत्ता सध्या पिरियड रेग्युलर येत आहेत, तर तुमच्या लक्षात येईल की त्याचं उत्तर आहे, आत्ता सध्या भारतामध्ये मिनिमम 50% मुलींना पिरियड रेग्युलर येत नाही आहेत. एखाद्या समाजात जेव्हा एखादी घटना 2%, 4%, 10% लोकांना होते, तेव्हा आम्ही त्याला रोग म्हणतो. जेव्हा तुमच्या पॉप्युलेशनच्या 50-60% स्त्रियांना जेव्हा एखादी गोष्ट, एखादा प्रॉब्लेम भेडसावतोय, तेव्हा आपण त्याला रोग म्हणू नये. त्याला म्हणावं लाईफस्टाईल डिसऑर्डर. कारण ही आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर. आपल्या बदलणाऱ्या जीवनशैलीचा हा एक रिफ्लेक्शन आहे, जे आत्ता मुली फेस करतायत. आणि त्यामुळे मग आपण केवळ PCOS किंवा PCODला नावं न ठेवता आपल्याला हे समजून घ्यायला लागेल की असं का होतंय? आणि हे अव्हॉइडेबल आहे का? हे चेंज करता येतं का? आणि यात काय अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या हातात आहेत, काय अशा गोष्टी आहेत ज्या तुमच्या हातात नाही आहेत? हं. बऱ्याच वेळेला पिरियड रेग्युलर येत नसतील तर लगेच बॉडी शेमिंग करणं, मुलींना म्हणणं की तुझं वजनच जास्त आहे, तू वजनच कमी कर. या प्रकारच्या टॉन्टमुळे होतं काय माहिती आहे का? प्रत्येक मुलगी जिचे पिरियड इरेग्युलर असतात, मी पाहतो की ती युजुअली लोकांनी खूप कॉलेजमध्ये गेल्यावर मुलींना चिडवायला लागतात, वजन वाढलेलं आहे तुझं, खूप सारे ॲक्ने आहेत, केस गळतायत, या गोष्टींवरनं खूप बॉडी शेमिंग होतं. आणि त्यामुळे त्या टॉन्ट्सनं कंटाळून प्रत्येक मुलगी काय करते, काही दिवसासाठी काही फॅट डाएट सुरू होतात, हं. थोडं वजन कमी करतात, पुन्हा काही दिवसांनी ते वजन वाढतं. पिरियडचे प्रॉब्लेम आहेत तिथे आहेत. असं करत, 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 करत ती मुलगी जेव्हा 22, 24, 26 वर्षाची होते आणि जेव्हा ती लग्न करते, तेव्हा तिला याच प्रॉब्लेममुळे मग मूलबाळ होईनासं होतं. मग एका वेगळ्या समस्येसाठी ती हॉस्पिटलला यायला लागते. पहिल्यांदा ती डॉक्टरकडे यायची, पिरियड रेग्युलर येत नाहीत म्हणून. मग तेव्हा तिचे पिरियड रेग्युलर येत नाहीत म्हणून ती मुलगी आणि तिची कन्सर्न्ड आई हॉस्पिटलमध्ये येतात. लग्न झाल्यावर ह्याच आईच्या जागी सासू, नवरा, कधी-कधी दीरही येऊन हे डिस्कस करतो की या मुलीचे पिरियड रेग्युलर नाहीत, बरोबर? त्यानंतर ऑब्व्हियसली त्या मुलीला केवळ बाळ राहत नाही, त्यामुळे मग तिचे हे इरेग्युलर पिरियड खूप सिरियसली घेतले जातात. वास्तविक पाहता तुम्ही पहा, मुलीला तिची जी इरेग्युलर पिरियडची सायकल असते, ती वयवर्ष 13-14 पासूनच सुरू झालेली असते किंबहुना त्या आधीपासून. पण तरीसुद्धा तिचं जोपर्यंत लग्नाची वेळ येत नाही,
तोपर्यंत ॲक्च्युली या बाबतीत कोणी फारसं इंटरफेअर करत नाही. हं. कधी एखाद्या वेळेला गायनाकॉलॉजिस्टकडे जाऊन आले तेवढ्यापुरतंच. पण या गोष्टीला खूप सिरियसली घेतलं जात नाही. हं. जसं लग्नाची वेळ येते किंवा लग्न होतं, तेव्हा या पिरियड्सना केवळ यासाठी सिरियसली घेतलं जातं, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे जर पिरियड इरेग्युलर असतील तर त्यामुळे इन्फर्टिलिटी होते. पण हा विषय केवळ एवढ्यापुरताच नाही आहे. जर सपोज पिरियड इरेग्युलर आहेत, तर काही गोळ्या औषधांनी जर त्यांना मूलबाळ होत नसेल, तर सायन्सच्या मदतीने त्यांना प्रेग्नन्सी मिळवून देता येते. पण मूळतः तो प्रॉब्लेम दूर झाला का? नाही झाला. मग हीच मुलगी जेव्हा लग्न करते, त्यानंतर तिला काही करून आपण ट्रीटमेंट देऊन मुलं-बाळं देतो. त्यानंतर सुद्धा तिचा हा इरेग्युलर पिरियडचा प्रॉब्लेम तिला भेडसावत राहतो. आज तुम्ही आपल्या समाजात वय वर्ष 40-50च्या ज्या स्त्रिया आहेत, त्यामध्ये तुम्ही बघता अचानक डायबिटीज, हायपरटेन्शन, हार्ट डिसीजचं प्रमाण वाढलंय. ह्याचं कारण, त्याचा जो स्रोत आहे, तो हाच PCOS, PCOD आहे. आणि मग ती मुलगी डिलिव्हरीनंतर ओव्हरवेट घेऊन तसंच जगते आणि मग 40ला तिला हे सगळे प्रॉब्लेम भेडसावतात. ओव्हरऑल या मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीमुळे आणि या PCOS, PCODमुळे आम्ही पाहिलंय की मुलींचं जीवनमान अप्रॉक्सिमेटली 5 वर्षांनी कमी होतं. म्हणजे जो प्रॉब्लेम वयाच्या 12व्या-13व्या वर्षी सुरू होतो, तो त्या मुलीच्या शेवटपर्यंत राहतो. पण आपण कन्सर्न केवळ त्या प्रेग्नन्सीच्या आसपासच असतो त्या पिरियडच्या बाबतीत. मी कित्येक वेळेला पाहतो स्त्रियांना 1-2 मुलं-बाळं झाली ना, की त्यानंतर ते राहिलेलं आयुष्य त्या इरेग्युलर पिरियडबरोबर राहत असतात. कुणी हे समजूनच घेत नाही, की हे जे पिरियड्स आहेत, हे जेव्हा तुमचे इरेग्युलर आहेत, तेव्हा त्याचा तुमच्या शरीरावर खूप गंभीर परिणाम होत असतो. त्यामुळे हे समजणं समाजाला आपल्या खूप गरजेचं आहे, की मेन्स्ट्रुअल हेल्थ ज्याला आम्ही म्हणतो. जे तुम्हाला पिरियड्सबद्दल, तुमच्या मासिक पाळीबद्दल जे ज्ञान हवं, जो अवेअरनेस हवा, तो आपल्या समाजात यायला हवा. आणि तो अवेअरनेस तोपर्यंत येऊ शकत नाही, जोपर्यंत या पिरियडच्या बाबतीत घरात ओपन डिस्कशन होणार नाहीत. आजही पिरियड झाले, की ती मुलगी हळूच एका खुणीने आईला, मैत्रिणीला खुणावते. आजही आपल्या समाजात पिरियड्सबद्दल मुलगी बापाबरोबर नाही बोलत. अगदी. घरातल्या वाढणाऱ्या मुलीला ती जेव्हा 11, 12, 12, 13 वर्षाची होते, तिला पहिल्यांदा पिरियड चालू होतात. किती वडिलांना माहिती असतं मुलीचे पिरियड चालू झालेत? कारण आपल्याकडे या पिरियडबद्दल हश-हश म्हणजे न बोलणं हे पहिल्यापासूनच आपल्या समाजात बिंबवलेलं आहे. त्यामुळे ही घुसमट सुरू होते. कारण मग त्या मुलीला जेव्हा पिरियड्स येत नाहीयेत वेळेवर, तेव्हा तिला सांगायला कुणीच नाहीये आई सोडून. आणि जर त्या घरातली ती आई जर लीडर नसेल, जर ती एज्युकेटेड नसेल, जर ती डिसिजन मेकर नसेल, तर त्या मुलीचे पिरियड तसेच इरेग्युलर राहतात. ती ना डॉक्टरकडे जाते, ना त्याची काही ट्रीटमेंट होते. सो जोपर्यंत आपण या पिरियड्सबद्दल ओपनली बोलणार नाही ना, तोपर्यंत हे प्रॉब्लेम चालू राहणार आहेत. आणि या पिरियडच्या, या मेन्स्ट्रुअल हेल्थला जर व्यवस्थित करायचं असेल, तर लग्न झाल्यावर मूल-बाळ व्हावं, जेव्हा त्यावेळच्या रिक्वायरमेंटला घेऊन जसा त्या मुलीचा नवरा, जसं सगळे कन्सर्न त्या पिरियडबद्दल डिस्कशन करतात ना, हे असंच डिस्कशन सर्व पुरुषांनी त्या मुलीच्या लाईफच्या वेगवेगळ्या फेजमध्ये या पिरियड्सबद्दल केलं पाहिजे. मग पिरियडला हेवी ब्लीडिंग होतं, मुलींना त्रास होतो, पिरियडला पेन होतं. इरेग्युलर पिरियड्स या 4 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हं. पण याबद्दल आपल्या समाजात अजिबात कुठलीही डिस्कशन होत नाही. हं. मुलींना मी पाहतो दरवर्षी आम्ही हजारो मुली आमच्या क्लिनिकमध्ये येतात. पिरियडच्या वेळेला अक्षरशः पेनमध्ये तडफडत असतात. आणि त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं, "अरे पिरियडला तर पेन होतंच." ही असं पेन घेऊन त्या वय वर्ष 22, 23, 24, 25 पर्यंत जातात. लग्न होतं. लग्न झाल्यावर त्यांना कोणीतरी सांगतं, "अरे नाही ते बाळ एकदा झालं ना तुला, की मग तुझे पिरियडचे पेन जाईल." आता हे बघा, मग ती तशीच मुलगी प्रेग्नंट होते. त्यानंतर तिला बेबी होतं आणि ते बेबी घेऊन तिचं पिरियडचं पेन गेलेलंच नसतं. पण बिकॉज आपल्या समाजात हा अवेअरनेसच नाहीये, की पिरियड म्हणजे काही दर महिन्याची 4 दिवसाची कंपल्सरी शिक्षा नाहीये जी भोगली पाहिजे. हं. आणि असंही नाहीये, की जर इरेग्युलर पिरियड आहेत, तर पिरियडबद्दल कसं बोलायचं म्हणून प्रत्येकाने लाजून एकमेकाला खुणवणे, सांगणे, या गोष्टी जोपर्यंत आपण ॲज अ समाज सोडत नाही आणि हे समजून घेत नाही, की पिरियड रेग्युलर येणं हे आपल्या देशातल्या या स्त्रियांच्या हेल्थचा अत्यंत एक इम्पॉर्टंट घटना आहे. त्यांची हेल्थ जर चांगली हवी असेल, तर त्यांचे पिरियड्स रेग्युलर असणं गरजेचं आहे. मी नेहमी लोकांना सांगतो, की लक्षात ठेवा नेक्स्ट एपिडेमिक जे आपण कोरोनाला खूप घाबरलो ना,
खरं नेक्स्ट एपिडेमिक आपल्यासमोर येत आहे आणि ते येत आहे की आपल्या समाजातला जे मेन क्रिएटर आहे, बायका आहेत, त्यांचे जर पिरियड इरेग्युलर असतील तर आपण आज जे भारतात म्हणतो ना, आपलं खूप पॉप्युलेशन आहे, खूप पॉप्युलेशन आहे. मला एक सांगा, जर आपल्या समाजातल्या 50-60% मुलींना पिरियड्सच आज रेग्युलर नसतील, यंग मुलींना, तर या मुली पुढील 10 वर्षात जेव्हा लग्नाच्या होतील, तेव्हा तुम्हाला वाटतं का हो तुमचं हेच पॉप्युलेशन असंच या स्पीडनी वाढणार आहे? त्यामुळे ही जी घटना आहे, मुलींचे पिरियड आणि ते इरेग्युलॅरिटी असणं हा जोकचा विषय नाही आहे. ही जी इरेग्युलॅरिटी आहे पिरियडची, ही अत्यंत सिरियसली घेतली पाहिजे. तरुण मुली असो, 14-15 वर्षाच्या वा 21-22 वर्षाच्या या 25 वर्षाच्या, जेव्हा त्यांचे पिरियड्स इरेग्युलर आहेत, तेव्हा ॲज अ फॅमिली सगळ्या लोकांनी या बाबतीत अतिशय सिरियस डिस्कशन केलं पाहिजे. आणि जोपर्यंत तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तोपर्यंत त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. तेव्हाच त्या मुलींना काहीतरी त्यांच्या आयुष्यात बदल होतील, पिरियड्स रेग्युलर यायला लागतील आणि मग तुम्ही कसं म्हणाला 4 मुलींमध्ये त्या फक्त डिस्कस करतात, असं नाही. हा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व्ह करता येतो. मला सगळ्या लोकांना मी जरूर सांगू इच्छितो की त्या सर्व मुली ज्यांना पिरियडला खूप त्रास होतो, पिरियडला खूप ब्लिडिंग होतं, पिरियडला खूप इरेग्युलर पिरियड्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लिटली क्युरेबल आणि ट्रीटेबल आहेत. गरज आहे एका अवेअरनेसची, गरज आहे की तुम्ही डॉक्टरांपर्यंत पोहोचण्याची, ना की जस्ट बाळापुरतं तुम्ही डॉक्टरला जा, डॉक्टरकडे जा आणि इतर वेळेला सहन करा. सो तुम्ही जसं म्हणालात तसं येस, आत्ताच्या समाजात डेफिनेटली मुलींची इरेग्युलॅरिटी वाढते पिरियडची आणि ही एक रियालिटी आहे. पण असं आहे का की ह्याला काही ट्रीटमेंट नाहीये? ते साफ चुकीचं आहे. हे कम्प्लिटली ट्रीटेबल आहे. आज तुम्ही इंटरनेटमध्ये जाल आणि बघाल तर मोस्ट ऑफ द लोकांना या इन्फॉर्मेशनचा भडीमार केला जातो की एकदा पीसीओएस किंवा पीसीओडी झालं की त्यातून सुटका नाही. हे साफ चुकीचं आहे. मुलगी जेव्हा ती जन्माला आली तेव्हा ती पीसीओडी घेऊन आली का? नाही ना. मग असं कसं असेल की तिचं कधी पीसीओडी ट्रीट होणार नाही? ऑब्व्हियसली काही त्यांच्या लाईफस्टाईलमधले जे प्रॉब्लेम्स आहेत ते ठीक करायला लागतील. पण एकदा का ते ठीक केले की त्यानंतर त्यांचे पिरियड्स पुन्हा सुरळीत होऊ शकतात, नॉर्मल होऊ शकतात. त्यानंतर त्या मुलींना हे इन्शुअर करता येते की पुन्हा आयुष्यात त्यांना कधी पिरियड्स रेग्युलर होणार नाही. आणि त्याचबरोबर मग स्वाभाविकरित्या एकदा का हा पिरियडचा प्रॉब्लेम मुळापासून ट्रीट केला की मग त्या पुढे जाऊन जेव्हा लग्न करतात ना, तेव्हा मग त्यांना इन्फर्टिलिटी किंवा बाकीच्या गोष्टींचा त्रास होत नाही. त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे या पिरियड बद्दलचा अवेअरनेस. आणि हा आपल्या समाजातली आत्ताची रियालिटी आहे की मुलींना किंबहुना निम्म्या मुलींना पिरियड रेग्युलर येत नाहीयेत. या बाबतीत ॲब्सोल्युटली ओपनली डिस्कशन झालं पाहिजे आणि त्या बाबतीत ॲज अ फॅमिली प्रत्येक फॅमिलीने ते सिरियसली घेऊन त्याबद्दल ॲक्शन घ्यायला पाहिजे. अगदी. आणि आपला प्रयत्नच हा आहे, आरोग्यावर बोलू काही या पॉडकास्टच्या माध्यमातून ज्या गोष्टी आपण बोलत नाहीये त्यावर बोला, जेणेकरून त्या येणाऱ्या पिढीला याचा त्रास होणार नाही. आणि जसं तुम्ही म्हणालात की पिरियड्सचा त्रास मुलींना होतोय आणि आजचा आपला जो विषयच आहे की अनियमित मासिक पाळी आणि वंध्यत्व. त्यामुळे 12-13 वर्षाच्या मुलीला जर पाळी यायला त्रास होतोय, तर त्यावर जर वेळीच आपण सोल्युशन दिलं तर तिचं लग्न जरी उशिरा झालं तरी आत्ता जी बाळ होण्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी लागते, ती कदाचित तिला तेव्हा घ्यावी लागणार नाही, जर तिच्या योग्य वयातच आपण ती ट्रीटमेंट दिली तर. अनेकदा आपण असं बघतो की मुलीला पाळीच उशिरा येते आणि ती तिच्या वयापेक्षा सुद्धा मोठी दिसते. आणि हे आजकाल आपण बघतो की ही आता काही कॉलेजला गेली का? किंवा तिचं लग्नाचं वय झालं का? पण ती मुलगी 16 वर्षाची, 15 वर्षाचीच असते. मग हे अचानक असं का व्हायला लागलेलं आहे की जिथे पूर्वी अगदी मुलगी 6वी-7वी ला गेल्यावर पाळी यायची, ती आता 10वी-11वी ला गेल्यावर सुद्धा पाळी येत नाहीये. सो या बाबतीत सध्या आम्ही समाजात जे आमच्याकडे पेशंट्स येतात त्यामध्ये 2 प्रॉब्लेम प्रामुख्याने पाहतोय. एक आहे ज्याला आम्ही म्हणतो प्रिकॉशियस प्युबर्टी. म्हणजे आजकाल तुम्ही बघाल की 9, 10, 11 वर्षांच्या मुलीसुद्धा इफ यू वॉच देम क्लोजली, आयडियली पूर्वी जर 25 वर्षापूर्वीच्या जर तुम्ही मुलींचं आणि आत्ताचे जर त्यांचे मॉर्फोलॉजिकल फीचर्स कंपेअर कराल, तर आज 9, 10, 11 वर्षाच्या मुलींना सुद्धा ब्रेस्ट डेव्हलपमेंट दिसायला लागली आहे. त्यांच्या स्तनाची डेव्हलपमेंट वेळेच्या आधी व्हायला लागली आहे. 10 वर्षाच्या मुलींना आता पिरियड्स यायला लागलेत. ह्या ज्या गोष्टी आहेत या हॉर्मोन एक्सेसमुळे आहेत. त्याचाच एक दुसरा व्हरायंट जो आहे ज्यामध्ये मुली 15, 16, 17 वर्षाच्या होतात तेव्हाही त्यांना पिरियड्स येत नाहीत. ओके. तर या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. यामध्ये जर काही कारण आहे तर त्यांच्या मेटाबॉलिझमचं, त्यांच्या शरीरात असणाऱ्या हॉर्मोन एक्सेसचं.
आणि याकडे जर तुम्ही क्लोजली बघाल तर तुम्हाला दिसेल की हे ऑलमोस्ट अक्रॉस द वर्ल्ड व्हायला लागलंय. सर्व तरुण मुली जर तुम्ही पाहाल, तुम्ही म्हणालात तसं, की अलीकडे 9-10 वर्षाच्या मुली ज्या वाटायला पाहिजेत 9-10 वर्षाच्या, त्या ॲक्चुअली वाटतात 13, 14, 15 वर्षाच्या. हं. त्यांची रिक्वायरमेंटच तशी झाली आहे. त्यामुळे आज स्कूल्समध्ये गणवेश घ्यायला, युनिफॉर्म घ्यायला जेव्हा या मुली जातात, तेव्हा आता त्यांना 5वीच्या मुलीला 7वीच्या आणि 8वीच्या मुलीचे युनिफॉर्म लागायला लागलेत. का? तर आता त्यांची शरीराची डेव्हलपमेंटच तशी झाली आहे. पण हा प्रॉब्लेम केवळ एवढ्यापुरता नाही आहे. जेव्हा पिरियड्स एवढ्या लवकर सुरू होतात, तेव्हा त्या मुलींचं जे हॉर्मोन्स एक्सपोजर आहे त्यांच्या शरीराचं, त्यांच्या ओव्हरीमधनं जे हॉर्मोन्स येतात, सिक्रेट होतात, त्यांच्या वयाच्या पेक्षा ते आधी झाल्यामुळे त्यांचं शरीर खूप जास्त वर्ष या हॉर्मोनल एक्सेसला एक्सपोज होतंय. आणि याचमुळे तुम्ही बघाल की पाश्चात्य देशात जे ओव्हरीचे, युटरसचे जे कॅन्सरचं प्रमाण वाढायला लागलंय, ते केवळ याचमुळे. कारण हं. या अनअपोज इस्ट्रोजन एक्सेस आम्ही म्हणतो. म्हणजे शरीरात एस्ट्रोजन नावाचं जे हॉर्मोन आहे, ते एवढं एक्सेस होत चाललंय, की यामुळे मग पिरियडची इरेग्युलॅरिटी किंवा त्याचा एकदम अंतिम बिंदू कॅन्सर, हे जे सगळं आहे, या सगळ्याची सुरुवात ॲक्चुअली आहे मेटाबॉलिझममुळे. हं, हं. तुम्ही जे मला म्हणालात, की पिरियड्स एवढ्या मुलींना लवकर का येतात किंवा एवढ्या उशिरा का येतात? हं, हं. तर सगळ्यांना सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, की जेव्हा एखाद्या मुलीला पिरियड्स येतात, तेव्हा ते कसे येतात, ही एक ॲक्चुअली एक बायोलॉजिकल मॅजिक आहे, की एक मुलगी जेव्हा जन्माला येते, तेव्हा तिला तेव्हापासून वय वर्ष 10-11 पर्यंत पिरियड्स येत नसतात. हं, हं. 10-11 वर्ष झाली, की मग तिच्या शरीरात अशा काही बायोलॉजी चेंज होते, ज्यांनी तिच्या मेंदूपासून, ज्याला आम्ही पिट्युटरी हायपोथॅलॅमस म्हणतो, तिथून त्यांच्या ओव्हरीला, अंडकोशाला काही हॉर्मोन्स पाठवले जातात. ज्याच्या इन्फ्लुअन्सखाली त्यांची मेन्स्ट्रुअल सायकल ॲक्टिव्हेट होते. ज्याच्या इन्फ्लुअन्सखाली त्यांच्या ओव्हरीमध्ये एग बनण्याची फॉर्मेशन सुरू होतं आणि तिथून सुरू होतो मुलीचा रिप्रोडक्टिव्ह प्रवास. आपण मुलगी जी वयात येणं म्हणतो, इसेन्शियली काय आहे, तर तिच्या हॉर्मोन्स सगळे जे आहेत, तिचे ते ॲक्सिस ॲक्टिव्हेट होतात, जे आधी कधी नसतात. हं. आता होतं असं, की या बऱ्याच मुली ह्यांचे ही पाळीची वेळेच्या आधी यायला लागली. ते का होतंय? तर त्यांच्या शरीरात बाहेरून अशा काही गोष्टी जात आहेत, ज्यामुळे हे हॉर्मोनल ॲक्सिस वेळेच्या आधीच ॲक्टिव्हेट व्हायला लागलेत. आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात अनअपोज इस्ट्रोजन एक्सेस होतं आणि त्यामुळे त्यांची ब्रेस्ट डेव्हलपमेंट जास्त होणं, वेळेच्या आधी पिरियड सुरू होणं वगैरे, वगैरे प्रॉब्लेम्स आहेत. ह्याचंच रूपांतर पुढे जाऊन त्यांना पी-सी-ओ-डी किंवा पी-सी-ओ-एस. पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस हे जे 2 शब्द आहेत ना, हे तुम्ही एकाच नाण्याच्या 2 बाजू पकडा. मुलींना सगळ्यांना माहिती पाहिजे की पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस फ्रॉम पेशंट पर्स्पेक्टिव्ह ही एकच अवस्था आहे. भले सायंटिफिकली त्याचे 2 वेगळे अर्थ असतील, पण फॉर ऑल प्रॅक्टिकल पर्पजेस पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस मध्ये कन्फ्यूज होण्याची गरज नाहीये. त्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत असं आपण आजच्या डिस्कशनमध्ये म्हणूया. हं. तर हा जो इस्ट्रोजन एक्सेस आहे, यामुळेच पुढे जाऊन पी-सी-ओ-डी होतंय. आणि सगळ्यांना हे समजणं गरजेचं आहे, की जर आपण हा इस्ट्रोजन एक्सेस थांबवला नाही, तर जसं प्रिकॉशियस प्युबर्टी म्हणजे वेळेच्या आधी मुलगी वयात येणं, हं. त्याचबरोबर मग पुढे इरेग्युलर होणं होतं. हं. तसंच त्यामुळे मग पुढे जाऊन वंध्यत्व, इन्फर्टिलिटी होणं आणि पुढे जाऊन त्याच्या हार्ट डिसीज होणं, त्याच्या पुढे जाऊन कॅन्सर्स होणं, हं. हे सगळं ॲक्चुअली सुरुवात होते त्या मुलीच्या चाइल्ड एजमध्ये, जी तेव्हा ती 9-10 वर्षाची आहे. हं. आपलं आजचं जो डिस्कशन आहे त्यामध्ये मला हेच सांगायची इच्छा आहे, की तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून कसं वाचू शकता? तुम्ही हं. काय कारणं आहेत ज्यामुळे तुमचं हे सगळं एवढं इरेग्युलॅरिटी होतीये? तर आपण थोडक्यात समजून घेऊया, की मुलीचे हे जे पिरियड्स आहेत, ते का इरेग्युलर होतात आणि त्यामागे काय कारणं आहेत? हं. तर जर मी कारणमीमांसा सांगत गेलो, तर 2 प्रकारची कारणं आहेत. एक अशी कारणं आहेत, ज्याला तुम्ही कंट्रोल करू शकता आणि एक अशी कारणं आहेत, ज्यावर तुमचा काहीही कंट्रोल नाहीये. हं. आपण पहिल्यांदी अशा कारणांबद्दल बोलू, ज्यावर तुमचा काही कंट्रोल नाहीये. तुम्ही ऑब्झर्व्ह कराल आज मुली, यंग मुली, हं. मी जर अशी कारणं जी तुमच्या हातात त्याचा कंट्रोल नाहीये सांगायचं झालं, तर हं. त्याचं पहिलं कारण आहे, हे वाढतं पोल्युशन. हं. आज जे एक्सेसिव्ह पोल्युशन आहे, त्यामध्ये आपल्या सगळ्यांना सवय झाली आहे ही टॉक्सिक एअर ब्रीथ करायची. पण याच घाणेरड्या हवेमध्ये लेड आहे, आर्सेनिक आहे, कॅडमियम आहे, हे जे सगळे हेवी मेटल्स आहेत ना, हे हेवी मेटल्स मुलींच्या शरीरात जाऊन होतं असं आहे, की त्यांचे सगळे हॉर्मोनल ॲक्सेस डिस्टर्ब होत आहेत. हे एक प्रामुख्याने मेजर कारण आहे, ज्यामुळे मुलींचे पिरियड्स इरेग्युलर व्हायला लागलेत.
त्याचबरोबर एक दुसरं आणि ॲब्सल्युटली अनस्पोकन कारण जे आहे ते यंग मुलींना असणारा स्ट्रेस. आपण किती वेळेला लहान मुलींना जो आता सध्या स्ट्रेस असतो मेंटल याबद्दल बोलतो. मग तो परीक्षेचा, अभ्यासाचा असेल, पियर प्रेशर असेल. बदलणाऱ्या जमान्यात त्या मुलीला स्वतःला रिलेव्हंट ठेवण्याचा स्ट्रेस असेल. पण तो जो स्ट्रेस आहे त्या स्ट्रेसमुळे त्यांच्या शरीरामध्ये प्रोलॅक्टिन नावाच्या हॉर्मोनचा ॲक्सेस व्हायला लागतो, ज्याहीमुळे पिरियड्स इरेग्युलर होतात. याच स्ट्रेसमुळे आम्ही बघतो की आज भारतामध्ये ऑलमोस्ट 20 ते 30% मुलींमध्ये थायरॉइडचे प्रॉब्लेम सापडायला लागलेत. आणि याचं कारणच हे आहे की या हॉर्मोन इरेग्युलरिटीचाच एक पार्ट आहे थायरॉइड हेल्थ. या स्ट्रेसमुळेच थायरॉइड हॉर्मोन डिस्टर्ब होत आहेत. सो जेव्हा तुमचे थायरॉइड हॉर्मोन डिस्टर्ब होतात, जेव्हा तुमचे प्रोलॅक्टिन हॉर्मोन डिस्टर्ब होतात आणि तुमचे ओव्हरीचे हॉर्मोन डिस्टर्ब होतात, तेव्हा त्याचमुळे तुमच्या पिरियड्सची इरेग्युलॅरिटी होते. सो पहिलं कारण मी सांगितलं तुम्हाला हे पोल्युशन, दुसरं कारण सांगितलं स्ट्रेस. या 2 गोष्टी अशा आहेत ज्यापासून तुम्ही नाही वाचू शकत. आज यंग मुलींना जो अभ्यासाचा ताण आहे, जेवढ्या वेळेला त्यांना ट्युशन, सगळे कॉलेजेस, जो सगळा प्रकार आहे, त्या त्रासापासून त्या आजकाल त्यांची सुटका नाही आहे. ते बदलणारं त्यांचं आहे. पण असे बरेचसे फॅक्टर आहेत जे ते ॲक्च्युअली कंट्रोल करून समहाऊ या त्रासापासून स्वतःला वाचवू शकतात. आणि ते आहे असे फॅक्टर्स जे ॲक्च्युअली त्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत, पण त्यांना माहिती नाही आहे की ते कसे मॅनेज करायचे आणि त्यामुळे त्यांचे पिरियड्स इरेग्युलर होत आहेत. तर सर जसं तुम्ही सांगताय, की मासिक पाळीचा त्रास असला किंवा पाळी उशिरा जरी येत असली, तरी जीवनशैलीत जर आपण बदल केले, तर यावरही आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे हे ऐकूनच मला नवल वाटतंय, की आपली जीवनशैली आहे त्यातच अशा गोष्टी दडलेल्या आहेत, की त्या फक्त थोड्या सुधारल्या, तर या आजारांवर ज्याला आपण सिंड्रोम म्हणतो, तोही आपण बरा करू शकतो. ॲब्सोल्युटली मॅडम. खूप शॉकिंग फॅक्ट्स आहेत या. मी सांगेन आजचं जर पॉडकास्ट आज जे घरी आपले श्रोतेगण आहेत आणि ज्या यंग मुली आहेत, त्यांनी जर हा पॉडकास्ट पूर्ण ऐकला ना आणि त्यांनी जर त्यांच्या आयुष्यात हे बदल केले, तर मी तुम्हाला गॅरंटी सांगू शकतो की कुठल्याही डॉक्टरकडे न जाता त्या बऱ्यापैकी त्यांचा हा प्रॉब्लेम ट्रीट करू शकतील. तर आपण एक-एक करून या सगळ्या गोष्टींकडे बघूया. नंबर 1 रिझन या मुलींना मी सांगेन जो त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये प्रॉब्लेम आहे, दॅट इज एक्सेसिव्ह शुगर इनटेक. आज तुम्ही नीट बघा, इन्स्टावर तुम्ही जर रील स्क्रोल कराल ना, तर तुम्हाला एक कॉमन दिसतं. मुलगी विथ चॉकलेट आईस्क्रीम, मुलगी विथ कॅडबरीज, मुलगी विथ स्वीट्स. स्विगी, झोमॅटो हे वेगवेगळे ॲप आहेत. यामध्ये पहिलं तुम्ही ॲप उघडल्यावर तुम्हाला दिसेल शुगर बॉम्ब्स. हे जे शुगर बॉम्ब्स आहेत, हे नंबर 1 कारण आहे मुलींना पिरियड्स इरेग्युलर असण्याचं. आता हे काय असो? तर लक्षात ठेवा, पिरियड जे मुलींना येतात, ते पिरियड्स तुमच्या शरीराचं जर मेटाबॉलिझम व्यवस्थित असेल तरच येऊ शकतात. आणि आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम कंट्रोल करणारं हॉर्मोन आहे जे तुमच्या पॅनक्रियाजमध्ये येतं. त्या हॉर्मोनला आम्ही म्हणतो सीरम इन्शुलिन. हे इन्शुलिन नावाचं हॉर्मोन असं आहे ज्याच्या आधिपत्याखालीच बाकीचे सगळे हॉर्मोन्स आहेत. सो जर तुमचं मेटाबॉलिझम बिघडलं तर स्वाभाविकरित्या तुमच्या ओव्हरीचे हॉर्मोन्स बिघडणार. बऱ्याच वेळेला तुम्ही ऑब्झर्व कराल ज्यांचे पिरियड इरेग्युलर असतात त्या मुली गोळ्या खातात, ते तात्पुरते पिरियड येतात, गोळी बंद झाल्यावर पुन्हा पहिला पाडा 55, पुन्हा पिरियड इरेग्युलर होतात. असं का होतं? कारण त्या केवळ त्यांचा हॉर्मोनल बॅलन्स गोळ्यांनी नीट करायचा प्रयत्न करत आहेत. पण जोपर्यंत त्यांचे इन्शुलिन हॉर्मोन मेटाबॉलिझम नीट होणार नाही तोपर्यंत त्यांचं हॉर्मोन ॲक्सिस कधीच सुधारू शकत नाही. अच्छा, म्हणजे हे गोळ्या इंजेक्शन घेणं हे तात्पुरतं सोल्युशन आहे. ॲब्सोल्युटली. ओके. जेव्हा तुम्ही इन्शुलिन हॉर्मोनबद्दल बोलता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये आपलं जे शरीर डिझाईन्ड आहे, तो इन्शुलिन जे आहे ते प्रत्येक वेळेला जागरूक तेव्हा होतं जेव्हा तुमच्या शरीरात साखर येते. आज होतं असं आहे की यंग मुली त्यांना प्रत्येकाला खायला अराउंड चॉकलेट्स आहेत, स्वीट्स आहेत. आपल्या खाण्यामध्ये शुगरचं प्रमाण किंबहुना पास्ट हिस्ट्रीमध्ये कधी नसेल एवढी आपण शुगर आता सगळेजण इंटेक करतो. मग कोणी व्हाईट शुगर करतं, कोणी ब्राऊन शुगर करतं, सगळ्याचे भाऊ सेमच. पण ही जी शुगर आणि एक्सेसिव्ह कॅलरीज ज्या सारख्या शरीरात जात आहेत त्यामुळे या इन्शुलिन मेटाबॉलिझम, इन्शुलिन हॉर्मोनचं जे सिक्रिशन आहे तिथे प्रॉब्लेम्स येत आहेत. मला एक सांगा, जर या इन्शुलिनला तुम्ही शरीरात दिवसात 2दा कामाला लावलं तर ते जागं होईल आणि चांगलं काम करेल, राईट? तुम्ही जर दर तासाला त्याला कामाला लावलं तर कधी ना कधीतरी ते बंड पुकारणार. ते म्हणणार, बाबा रे आता मला बास झालं, मी नाही काम करू शकत.
ह्याला आम्ही म्हणतो इन्शुलिन रेझिस्टन्स. होतं असं की शरीरात सारखं 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 इनटेकमुळे कुठेही मध्ये फास्टिंग पिरियड गॅप नसल्यामुळे हे इन्शुलिनचे सारखे शरीरात पीक येत राहतात. आणि यामुळे असं होतं की एक पॉईंट असा येतो जिथे आम्ही म्हणतो इन्शुलिन रेझिस्टन्स तयार होतो. आणि या इन्शुलिन रेझिस्टन्स एकदा का आला की ह्याचा डायरेक्ट इफेक्ट मुलींच्या ओव्हरीजमधल्या हॉर्मोन्सवर होतो आणि ज्यामुळे पिरियड इरेग्युलॅरिटी होते. आता बघा, पिरियड इरेग्युलॅरिटीच्या बाबतीत लोकांना फक्त ओव्हरीबद्दल माहिती आहे. किती लोकांना इन्शुलिनबद्दल आणि पॅनक्रियाजबद्दल माहिती आहे? किती लोकांना माहिती आहे की त्यांचं मेटाबॉलिझम जोपर्यंत नीट नाही होणार तोपर्यंत त्यांचे पिरियड इरेग्युलर राहणार आहेत. सो पहिलं कारण मी तुम्हाला सांगेन हे आहे एक्सेसिव्ह शुगर इंटेक. दुसरं आणि मोस्ट इम्पॉर्टंट कारण ग्लुटेन. आपण भारतात 30 वर्षापासून गेल्या जो आपण गहू प्रधान देश झालोय ना, किंबहुना आपण हिस्ट्रीत कधी एवढा नव्हतो. आज यावर्षी युनायटेड नेशन्सची जी आपल्या भारतामध्ये मीटिंग झाली त्याची थीम होती मिलेट्स. भारताने मिलेट या थीमवर सगळ्या अक्रॉस द वर्ल्ड देशांना आपल्या प्रेझेंटेशन्स गेले. मिलेट्स म्हणजे काय? ज्वारी, बाजरी आणि नाचणी. आज किती घरात ज्वारी, बाजरी आणि नाचणी खाल्ली जाते? मी लोकांना नेहमी सांगतो की तुम्हाला समजून घ्यायचं आहे का की हा गहू किती पॉयझन आहे? तर एक साधं सिंपल उदाहरण देतो. तुम्ही एका बाजूला डोळे बंद करा आणि एक छान खरपूस गरम गव्हाची पोळी आठवा. तुमच्या सगळ्यांच्या जिभेला लगेच पाणी सुटेल. आता तसेच डोळे बंद ठेवा आणि ज्वारीची भाकरी आठवा. यू विल नॉट फील दॅट हंग्री, राईट? सो हा जो सगळा खेळ आहे तो ग्लायसेमिक इंडेक्सचा आहे. जेव्हा आपण एवढा एक्सेसिव्ह ग्लुटेन शरीरात घालतोय तेव्हा होतं असं आहे की गव्हाचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो खूप जास्त आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा एवढा गहू, एवढा ग्लुटेन खाता तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये इन्शुलिन पीक जास्त यायला लागतात कारण त्याला जास्त शुगर स्पाइकला लढायचं आहे. जेव्हा तुम्ही भाकरी खाता नेहमी ऑब्झर्व करा, तुम्ही जर एक भाकरी खाल्ली तर तुम्हाला 4-5 तास भूक नाही लागणार. पण तुम्ही एक चपाती खा, थांबा, तुम्हाला एका तासात भूक लागेल. अगदी. का? तर भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स हा लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे. गव्हाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे. सो जे नंबर 2 कारण आहे ते आहे ग्लुटेन. आता ग्लुटेन कशा कशात असतं? गव्हात आहे, मैद्यात आहे, तुमचे पिझ्झा, ब्रेड, बिस्किट या सगळ्या गोष्टींमध्ये ग्लुटेन आहे. मग लोक मला सांगतात, सर आम्ही ना ते मल्टीग्रेन ब्रेड खातो. अरे बाबांनो, त्या मल्टीग्रेनमध्ये पण जर तुम्ही कंटेंट बघाल ना तर त्यात पण ग्लुटेन मैदाच मेजॉरिटी आहे. फक्त तुमच्या मनाच्या समाधानासाठी थोडेसे इतर ग्रेन घातलेले असतात. सो माझा पहिला मोस्ट इम्पॉर्टंट सल्ला मुलींना तोच आहे की जर तुम्हाला तुमचे पिरियड रेग्युलर हवे असतील ना तर पहिला गहू सोडा. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी ज्या क्षणी गहू सोडा म्हणतो तेव्हा आपल्या समाजाची आता एवढी बिकट परिस्थिती झाली आहे की मुलीच्या आधी मुलीची आई विचारते की मग गहू नाही तर आता खायचं काय? ॲज इफ आपण विसरलोय की आपल्या खाण्यात ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी आणि नाचणीची भाकरी असू शकते. पण आपल्याला हे माहितीच नाहीये. आजही एव्हरी डे ओपीडीत जेव्हा आम्ही यंग मुली येतात इरेग्युलॅरिटी पिरियड्स घेऊन आणि सांगतो ना की गव्हाची चपाती खायची नाही, आई म्हणते मग भाकरी बनवायची कशी? म्हणजे आता ह्या परिस्थिती आली की आपण भारतात राहून आपण एवढे मिलेट्स उगवून लोकांना भाकरी कशी करायची हा कॉन्सेप्ट विसरून गेलेत. मी म्हणतो यूट्यूबवर जा, भाकरीची रेसिपी भेटतील. सो हे ग्लुटेन जे आहे एक्सेस हे थांबणं गरजेचं आहे. तिसरं आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे कुणालाही माहीत नाही आहे ते आहे मायक्रोप्लास्टिक्स. आज जो प्लास्टिक आपण यूज करतोय ना हे एक मेजर कारण आहे या PCOD मागे. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की त्या सगळ्या मुली ज्यांचे पिरियड्स इरेग्युलर असतात त्यांच्या ओव्हरीमध्ये मायक्रोप्लास्टिक सापडतात आम्हाला. हे प्रूव्ह झालेलं आहे आता. हे कुठलं असतं मायक्रोप्लास्टिक? तर तुम्ही जी पाण्याची बॉटल वापरता, जे फूड ग्रेड प्लास्टिक, मला सांगा फूड ग्रेड प्लास्टिक म्हणजे काय असतं? कुठलंही प्लास्टिक तुमच्या फूड बरोबर इंटरफेअर नाही करणार ह्याच्याकडे तुमच्याकडे प्रूफ काय आहे? तुम्ही जेव्हा स्विगीमधनं, झोमॅटोमधून एक फूड ऑर्डर करता, असं ते गरम गरम चायनीज, गरम गरम तुमचं इंडियन पंजाबी फूड येतं. तो असा तापलेला खमंग दाल फ्राय त्या प्लास्टिकमध्ये येतो. तुम्हाला असं नाही का वाटत तो त्या प्लास्टिक बरोबर काहीतरी इंटरफेअर करेल? तुम्ही जी पाणी पिता ते गरम, ती प्लास्टिकची बॉटल तुम्ही तशीच सगळीकडे गावभर कॅरी करता. ती एवढी गरम होते, तुम्हाला नाही का वाटत त्या पाण्याबरोबर त्याचा इंटरफेरन्स होतोय? सो त्या सगळ्या मुली, मी सांगतो यंग मुलींना, की
की तुम्ही पहिल्यांदा हा प्लास्टिकचा यूज थांबवा. आज शाळांमध्ये सुद्धा शॉकिंगली सांगितलं जातं स्टीलची बॉटल नको, त्याचा आवाज येतो. लहान मुलींना सांगितलं होतं की स्टीलची बॉटल नको, प्लास्टिकची बॉटलच घेऊन या. पहिल्यांदी आपल्या जीवनशैलीत जर बदल करायचे असतील छोटे छोटे तर हे करायला हवेत, की तुम्ही पहिल्यांदी टोटली तुमच्या जर घरात जर मुली असतील तर पहिल्यांदी मी सांगेन तुम्ही हा प्लास्टिकचा यूज कम्प्लिटली बंद करा. मग ते प्लास्टिकचे डबे असतील, प्लास्टिकच्या बॉटल असतील, प्लास्टिकच्या प्लेट्स असतील, फेकून द्या. तुम्ही कधी ऑब्झर्व केलंय का हो, की तुमच्या घरात त्या सुंदर नक्षी असलेल्या मेलामिनच्या प्लेट्स असतात. तुम्ही त्यात छानपैकी पाहुणे आले की सगळेजण त्यात खाता. हळू-हळू काही महिने झाल्यावर त्या प्लास्टिक प्लेटमधली नक्षी हळू-हळू गायब व्हायला लागते. बरोबर आहे ना मेलामिन प्लेटची? बरोबर. तुम्हाला काय वाटते ती नक्षी कुठे जातीये? ती तुमच्या पोटातच जातीये प्रत्येक वेळेला. तुम्ही जे अलीकडे फ्राईंग पॅन्स वापरले जातात, त्या फ्राईंग पॅन्सला जे टेफ्लॉन कोटिंग आहे, हे सगळं काय आहे? हे सगळं मायक्रोप्लास्टिक आहे. त्यामुळे जोपर्यंत आपण हे जे बेसिक जीवनशैलीतले आपले बदल आपण स्वतःहून केले, की फॅशनेबल दिसतं, आता लोखंडाची कढई नको, आम्हाला फ्राईंग पॅन पाहिजे, आम्हाला स्टीलचा डब्बा नको. मुलींना आजकाल एवढं प्रेशर आहे की शाळेमध्ये मी स्टीलचा डब्बा कसं घेऊन जाऊ, माझी मैत्रीण छान प्लास्टिकचा डब्बा घेऊन येते. अलीकडे आपल्याकडे फूड ग्रेड प्लास्टिकचे डबे मिळायला लागलेत. पहिल्यांदा या गोष्टी थांबल्या पाहिजेत. जर तुमच्या घरात मुली आहेत तर तुम्ही स्टीलचा डबा वापरा, नाहीतर काचेचे डबे वापरा, पण कृपा करून प्लास्टिकचे डबे वापरू नका. अगदी यात मला तुम्हाला विचारायचं आहे, की जे नॉनस्टिक पॅन आपण वापरतो, त्याचाही असाच दुष्परिणाम आहे? मॅडम, नॉनस्टिक पॅनवर ना अलीकडे जो नवीन रिसर्च येतोय तो हे हं, सांगतो की जेव्हा तुमच्या नॉनस्टिक पॅनला जेव्हा एक जर स्क्रॅच असेल ना, हं, तर त्यातनं हजारो मायक्रोप्लास्टिक ते सिक्रीट करत राहतो तुमच्या खाण्यामध्ये. हं, ओके. त्यामुळे देर इज अ रिझन, जेव्हा आपण जुन्या काळच्या काही चांगल्या गोष्टी जर आपल्याला रिटेन करायच्या असतील ना, हं, तर त्या ह्याच आहेत, की आपण हं, पूर्वी सगळं मातीच्या किंवा लोखंडाच्या भांड्यात करत होतो. हं, आता आपण कम्प्लिटली नॉनस्टिकवर शिफ्ट केलंय. का तर ते दिसायला छान आहे. हं, आणि जेवढं आपण या गोष्टी वाढवत नेऊ, तेवढं तुम्हाला दिसेल मुलींचे पिरियड्स इरेग्युलॅरिटी प्रमाण वाढत जाईल. इट इज हं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट प्लास्टिक यूज हा क्लिनिकली प्रूव्हन आहे इरेग्युलॅरिटी ऑफ पिरियडसाठी. सो खूप गरजेचं आहे. चौथं आणि त्याही शॉकिंग मी सांगेन, ते आहे आपण आपल्या प्रत्येकाच्या घरात एक मोठा साप पाळलेला आहे. त्या सापाचं नाव आहे मायक्रोवेव्ह. हं. आपल्याला आता प्रत्येकाला सवय आहे, सकाळी उठलं की चहाला आपण पाणी मस्त एक मगभर घेतो आणि मायक्रोवेव्हमध्ये गरम करतो. पाश्चात्य देशात जेव्हा मायक्रोवेव्ह पहिल्यांदा आलं ना मॅडम, हं. तेव्हा मायक्रोवेव्ह हे ॲक्चुअली एक वेपन होतं. वर्ल्ड वॉरमध्ये मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी एक वेपनायझेशन प्रोग्राम होता. नंतर यापासून हीटिंग हा एलिमेंट सुरू झाला आणि त्यानंतर अब्रॉड बाकीच्या कंट्रीजनी या मायक्रोवेव्हनी फूड गरम करणं चालू केलं. किती लोकांना माहिती आहे की या मायक्रोवेव्ह यूजचा डायरेक्टली कोरिलेशन आहे अल्झायमर्स डिसीज बरोबर. आपल्या मेंदूतल्या पेशी ज्या हळू वेळेच्या आधी नष्ट होऊन लोकांना वेळेच्या आधी त्यांचा स्मृतिभ्रंश जो होतोय, त्याचं एक सगळ्यात मोठं कारण आहे मायक्रोवेव्हज. हं. याच मायक्रोवेव्ह यूज जेव्हा तुम्ही रोज तुमचं अन्न या मायक्रोवेव्हमध्ये गरम करता ना, तेव्हा त्यामुळेच तुम्हाला पिरियड इरेग्युलॅरिटी होतीये. तुम्ही जी हं. रोज तुमची मेथी, पालक खाताय, हा तुमच्या नेचरमधनं जेव्हा तुम्ही घेता ना, तुमच्या शरीराला माहिती आहे तो डायजेस्ट कसा करायचा. पण हा मायक्रोवेव्ह ही गोष्ट एवढी डेंजरस आहे, की ही तुमच्या डी-एन-एला ब्रेक करते. सो जेव्हा तुम्ही ती पालकाची भाजी त्या मायक्रोवेव्हच्या आत ठेवता आणि गरम करता, तेव्हा इट इसेन्शियली डिस्ट्रॉयज द डी-एन-ए ऑफ दॅट व्हेजिटेबल आणि त्यात काही न्यूट्रिशन व्हॅल्यू त्याची शून्य होऊन जाते. पण या मायक्रोवेव्ह इंडस्ट्रीला प्रमोट करण्यासाठी देर आर सो मेनी पेपर्स अँड सो मेनी पीपल जे बोलतील की अरे नाही मायक्रोवेव्ह चांगलं आहे, मायक्रोवेव्हमुळे असं काही होत नाही. हे कमर्शियलायझेशन आहे. आपण भारतीय लोकांनी हे हुशारी ठेवली पाहिजे की आपली ती चूल आणि आपला तो गॅस हा खूप छान आहे. पण आज होतं कसं, यंग मुलींना जे ऑफिसेसला जातात, दुपारचा डबा गरम करण्यासाठी कुठे आहे काही? त्यांना तर मायक्रोवेव्हच आहे. हं. रोजचा चहा, कॉफी गरम करण्यासाठी कुठे काय आहे? मायक्रोवेव्हच आहे. आणि ते प्लास्टिकचेच डबे असतात जे आपण एक्झॅक्टली. ओव्हनमध्ये आता ठेवतो. कॉम्बिनेशन बघा. गरम चहा, हं, ज्यात साखर आहे, जो प्लास्टिकच्या कपात आहे आणि तो तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये गरम करताय. आलं की हं, नाही लाईनीनी तिन्ही? सो यामुळे जो डेली हा एक्सेसिव्ह सगळं एकत्र चाललंय. एक्सेसिव्ह शुगर, प्लास्टिक यूज, मायक्रोवेव्ह. याबरोबर ऑन द टॉप ऑफ इट चौथी गोष्ट आहे, ज्याला आम्ही म्हणतो मोबिलिटी एक्सरसाइजेस. आज मुलं असो, मुली असो, हं. आपण किंबहुना तो देश आहोत ज्यांचं
डेली जी आपली मुवमेंट आहे ती जगामध्ये सगळ्यात कमी आहे. ऑन अन ॲव्हरेज पाश्चात्य लोक 8,000 ते 10,000 स्टेप रोज चालतात. इंडियन लोक ऑन अन ॲव्हरेज रोज 2,000 ते 3,000 स्टेप सुद्धा चालत नाहीत. आपलं चालणं म्हणजे इथून स्टेशनला जाणं आणि स्टेशनपासून घरी येणं. पण एक्सरसाइज हा ॲज सच प्रकारच नाही आहे. आणि त्याचं कारण आहे आपल्या इथे यंग मुलींना वेळ कुठे आहे. सकाळी 6ला ट्युशन सुरू होते, 10पर्यंत ट्युशन, 10पासून स्कूल, घरी आल्यावर 4ला, 4ला आले की आई लगेच ट्युशनला पाठवते, पुन्हा 7पर्यंत ट्युशन. मुलं मुली खेळणार कधी? आणि यामुळे जी त्यांची ॲक्टिव्हिटीज बंद झाली, जो एक्सरसाइज बंद झाला आहे, त्यामुळे पण त्यांच्या शरीरात अगेन सेम गोष्टी होतात. ॲक्टिव्हिटी एकदा तुमची थांबली, तुमचे एकदा मसल्स तुम्ही रोज रोज कामाला लावत नसाल, तर तुमच्या शरीरात जे इन्शुलिन हॉर्मोन असतो त्याचा रेझिस्टन्स यायला लागतो. यामुळे खूप गरजेचं आहे सगळ्यांना समजणं की जोपर्यंत आपण आपली जीवनशैली बदलत नाही, तोपर्यंत आपल्या जे समाजात ज्या यंग मुली आहेत त्यांना ही पिरियडचे प्रॉब्लेम होत राहणार आहेत. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट की जोपर्यंत आपल्या घरातल्या आपल्या ज्या या पद्धती आहेत या सगळ्या आपण ॲज अ फॅमिली बदलत नाही, तोपर्यंत त्या मुलीचे पिरियडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार आहेत. मग असं नाही आहे की त्या मुलीने प्लास्टिक प्लेटमध्ये नाही खायचं, मायक्रोवेव्हमध्ये नाही खायचं, साखर नाही खायची आणि बाकीच्या सगळ्यांनी खायचं, असं नाही आहे. आपल्याला सगळ्यांना ॲज अ फॅमिली तो गहू गिव्हअप करायला लागणार आहे, ते ग्लुटेन गिव्हअप करायला लागणार आहे, ती साखर गिव्हअप करायला लागणार आहे, ते प्लास्टिक गिव्हअप करायला लागणार आहे, ते मायक्रोवेव्ह गिव्हअप करायला लागणार आहे. आपण जेव्हा ॲज अ फॅमिली ते करू, दॅट इज द टाइम वेन यू विल सी दॅट मुलींची हेल्थ इम्प्रूव्ह होईल. विदाउट दॅट नाही होऊ शकत. लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट, लहान मुलं जी 2री 3रीत आहेत तेव्हा त्यांची पण फिजिकल ॲक्टिव्हिटी खूप कमी झाली, कारण खेळायला गार्डन नाही आहेत. मोस्ट ऑफ द शहरातल्या सोसायटी बघाल तर ते सोसायटीचं दार जिथे असतं तिथून रोड सुरू होतो, त्यामुळे लहान मुलं सेफ्टीसाठी खेळायला पण जात नाही आहेत. सो लहानपणापासून खेळ, क्रीडा, स्पोर्ट या गोष्टीवरचं आपलं लक्ष कमी कमी होत चाललंय. जो एक स्पोर्ट्सचा तास असतो स्कूलमध्ये, तेवढेच एक 45 मिनिटं मुलं जे काही ॲक्टिव्हिटी करायची ते करतात, पण बाकीचा वेळ हा काहीच ॲक्टिव्हिटी नाही आहे. ह्या सगळ्या कारणांमुळे मुलींचे पिरियड इरेग्युलर होत आहेत. आता हे जे सगळे फॅक्टर आहेत हे तरी अवॉइडेबल आहेत. त्यामुळे जर तुम्हाला हवं असेल की तुमचे पिरियड इरेग्युलर आहेत आणि ते रेग्युलर व्हावेत, तर पहिल्यांदा हा जीवनशैलीतला बदल करणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठे जाऊन तुम्ही जेव्हा डॉक्टरच्या ट्रीटमेंट घ्याल तेव्हा त्या वर्क करतील. बरोबर. तर या सगळ्या गोष्टी जीवनशैलीमध्ये आपण बदलायला हव्यात आणि तुम्ही ज्या पद्धतीने आत्ता सांगितलंय त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन जे प्रेक्षक आत्ता हा पॉडकास्ट पाहतायत, या गोष्टी आपण बदलू शकतो. आपल्या त्या हातात आहेत. त्यामुळे आपल्या रोजच्या जीवनशैलीत हे बदल करा आणि त्याबद्दल तुमच्या मनात कोणती शंका असेल तर ती कमेंटमध्ये जरूर विचारा. भरपूर मुलींच्या कमेंट आपल्याला अशाही असतात आपल्या पॉडकास्टवर, की पाळी तर आम्हाला वेळेवर येते, पण ते दुखणं इतकं आहे पाळीचं, की आम्हाला ही पाळीच नको वाटतंय. म्हणजे पिरियड्सचं जे पेन आहे, त्याकडे आजही दुर्लक्षही केलं जातं, की "अरे 4 दिवसात हा तुला त्रास होणारच आहे किंवा आम्हालाही व्हायचा, तुझ्या आईलाही व्हायचा, तर तुलाही होणार आहे. त्यात काही नवल नाहीये." पण खरंच या पेनकडे दुर्लक्ष आपण करू शकतो का? पिरियडमध्ये पेन होणं ह्याला आम्ही गायनेकॉलॉजिकल कंडिशन म्हणतो, डिस्मेनोरिया. हे पिरियडचं पेन वेगवेगळ्या मुलींना वेगवेगळ्या त्रासाचं असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे सगळ्यांनीच ॲज अ फॅमिली, जेव्हा एखादी मुलगी पिरियडमध्ये पेन होतंय म्हणते ना, तेव्हा ते ऑलरेडी त्या लिमिटला गेलेलं आहे जिथे ती सहन नाही करू शकत. कारण मोस्ट ऑफ द मुली जर पिरियडला नॉर्मल बॅकएक, थोडंसं क्रॅम्प असेल, तर त्या कधीही ही कंप्लेंट नाही करत की त्यांना त्रास होतोय. सो जेव्हा मुली समोरनं सांगतात आपल्याला की त्यांना पिरियडला त्रास होतोय, तेव्हा हे समजणं खूप गरजेचं आहे की ऑलरेडी ते पाणी नाकापर्यंत आलेलं आहे. कुठल्याही मुलीला, आणि हे मी सगळ्यांना रिक्वेस्ट करून सांगतो की कुणीही हे प्रवचन देऊ नका की हे पिरियड पेन नॉर्मल असतं. हे असं नॉर्मल वगैरे काही नसतं. मला एव्हरी डे आम्ही असे पेशंट बघतो ज्यांना पिरियडला एवढं पेन होतं की अक्षरशः गादीवर लोळायची वेळ येते. 3-3, 4-4 दिवस या पेनमध्ये ते जगतात आणि त्या पेनसाठी मग पेन किलर सुरू होतात. कुणी डायक्लोफेनाक खातं, कुणी मेफ्टाल खातं, कुणी अजून काही खातं. कित्येक पेशंट मी असे बघतो ज्यांना जे एकदम अभिमानाने सांगतात, "डॉक्टर दरवेळेला ना मला पिरियड आले ना, की पहिल्या दुसऱ्या दिवशी मला एक इंजेक्शन घ्यावंच लागतं." पण हे सेफ आहे? ह्याच टॅबलेट आणि इंजेक्शन घेऊन जेव्हा तुमच्या किडनीज खराब होतात, तेव्हा मग तुम्ही जागे होता.
हे जे पिरियडला पेन आहे हे नॉर्मल नाही आहे. मी लोकांना नेहमीच सांगतो, पेशंट म्हणतात मग आम्हाला कसं कळणार की आमचं पेन नॉर्मल आहे का नाही. त्याचं एक सिम्पल उत्तर आहे. जर तुमच्या पिरियडच्या पेनमुळे तुमचं रोजचं काम डिस्टर्ब होत आहे, तुमचं माइंड डिस्टर्ब होत आहे, तुमची क्वालिटी ऑफ लाईफ डिस्टर्ब होते, तर ते पेन नॉर्मल नाही आहे. हो हो. आज जो गेला महिना आपला गेला मार्च महिना, दरवर्षीचा मार्च महिना जगभरात वर्ल्ड एंडोमेट्रियोसिस अवेअरनेस मंथ म्हणून आम्ही त्याला कंडक्ट करतो. आज जर पूर्ण जगाचा तुम्ही जर व्यापक लोड बघितला तर अंदाजे 190 मिलियन बायका जगभरात अशा आहेत असं म्हणलं जातं ज्यांना पिरियडला सिरियस पेन आहे. एवढं पेन की या पेनला एक नॉर्मल मनुष्य कधी सहनच नाही करू शकत. आणि असं पेन घेऊन त्या वर्षानुवर्ष जगतायत. किंबहुना त्यांचं पेन समोर तेव्हाच येतं जेव्हा त्यांना बेबी हवं असतं. त्यांना जेव्हा बेबी हवं असतं आणि बेबी मिळत नाही, इन्फर्टिलिटी होते, तेव्हाच सगळे पेशंट सांगायला लागतात की ॲक्च्युली डॉक्टर आम्हाला पिरियडला खूप पेन पण होतं. पण ॲक्च्युली त्यांचं हे जे पेन आहे हे त्यांच्या यंग एजपासून सुरू झालेलं असतं. कुणाचं वय 15, कुणाचं 16, कुणाचं 17 असतं. आणि या एंडोमेट्रियोसिसकडे आपण जो कानाडोळा करतो, ज्याकडे आपण बघत नाही, त्यामुळे मग या एंडोमेट्रियोसिसचं आता खूप बिकट रूप बनत चाललंय. त्या सगळ्या मुली ज्यांना पिरियडला खूप सिव्हिअर पेन होतं, मी त्यांना सांगू इच्छितो की हे जे एंडोमेट्रियोसिस कंडिशन आहे त्यामध्ये होतं असं की गर्भपिशवीच्या आतला आवरणाचा जो भाग आहे तो त्यांचं गर्भपिशवीचं आवरण सोडून इतर ठिकाणी ग्रो व्हायला लागतो, पोटात ग्रो व्हायला लागतो आणि मग ओव्हरीमध्ये चॉकलेट सिस बनणं वगैरे प्रकार होतात ज्यामुळे पेन होतं. पण हा प्रकार इथेच नाही थांबत. आता आम्ही दिवसेंदिवस एंडोमेट्रियोसिसचं एक ड्रेडेड रूप जे पाहायला लागलोय त्याला आम्ही म्हणतो डीप इन्फिल्ट्रेटिंग एंडोमेट्रियोसिस. हा एंडोमेट्रियोसिसचा प्रकार असा आहे जो गर्भपिशवीतून बाहेर येतो आणि तो आतड्यामध्ये गर्भाशयातून बाहेर येऊन तिच्या संडासच्या पाईपमध्ये, ज्याला आम्ही रेक्टम म्हणतो, तिथे घुसायला चालू केलंय त्यांनी. तुमच्या ज्या युरिनच्या पाईप असतात ज्याला युरेटर म्हणतो त्याला घुसायला चालू केलं. आज दरवर्षी आम्ही कित्येक यंग मुली पाहतो ज्यांच्या किडनीज ऑलरेडी फेल आहेत. का तर या एंडोमेट्रियोसिसनी त्यांच्या जे मूत्राशयाचा पाईप असतो त्याला एवढं घेरलेलं असतं की त्यामुळे किडनीवर उलटं प्रेशर येतं आणि किडनी सायलेंटली मरून जाते. हा प्रकार एवढा सिरियस आहे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये जेव्हा तुम्हाला दिसतं की तुमची बायको, तुमची बहीण, तुमची मुलगी जर बेडमध्ये ना पाय पोटाला लावून जर झोपली असेल तर समजून घ्या की तिला सिव्हिअर पेन होत आहे. अगदी. पण यात त्या मुली म्हणतात आमच्या ओटी पोटात दुखतंय आणि आपण खूप कॉमनली ऐकतो की पिरियड्समध्ये ओटी पोटात दुखतंय, पण त्यामागे एवढे गंभीर आजारही असू शकतात. नाही, गंभीर आजार आहेत आणि मॅडम केवळ हे आजार माझ्या मते यामुळेच आहेत कारण पिरियडचा त्रास फक्त बाईलाच होतो. जर पिरियडचा त्रास पुरुषाला पण होत असताना तर मला पूर्ण विश्वास आहे की या एंडोमेट्रियोसिसवर खूप आधीच काहीतरी ट्रीटमेंट निघाली असते. कारण आपल्या इथे आजी आईला सांगते, आई मुलीला सांगते, मुलगी तिच्या मुलीला सांगते की पिरियडचा त्रास होणारच आणि तो सहन करण्याचा तुझा जन्मसिद्ध हक्क आहे. ह्याला कारण मुलीच आहेत. जोपर्यंत मुलगी हे नाही म्हणणार की ह्यानी माझं लाईफ डिस्टर्ब होत आहे, मला ट्रीटमेंट पाहिजे, तोपर्यंत कसं होईल. आणि यासाठीच मी सांगतो की पिरियडच्या बाबतीत हश हश डिस्कशन बंद करा. तुमच्या घरात प्रत्येकाला माहिती पाहिजे की तुमच्या घरातल्या मुलीला पिरियड आले. तेव्हा कुठे जाऊन त्या बाबतीत ओपन डायलॉग होईल. तेव्हा कुठे जाऊन कोणीतरी म्हणेल की अरे एवढं पेन का होत आहे, चला डॉक्टरकडे जाऊ. अजून एक गोष्ट असते की जेव्हा डॉक्टरकडे जातात तेव्हा कित्येक ठिकाणी मी हा पण निष्काळजीपणा बघतो की यंग मुलींना काहीतरी गोळ्या दिल्या जातात त्या पेनसाठी. आता एंडोमेट्रियोसिस ही एक अशी कंडिशन आहे जी एक चांगली सोनोग्राफी केली तरच डायग्नोस होते. पण विदाऊट एनी डायग्नोसिस केवळ मुलींना पेन किलर दिले जातात आणि मुली दर महिन्याला ते पेन किलर खात बसतात. सो हे खूप गरजेचं आहे की पिरियडला जर एक्सेसिव्ह पेन होत असेल तर त्याला निष्काळजीपणा करू नका. ही एक खूप सिरियस अवस्था आहे आणि ह्याची ट्रीटमेंट अतिशय इझिली पॉसिबल आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता तेव्हा त्यानंतर आम्हाला जो सर्जरीचा आमचा स्कोप आहे तो वाढत जातो. जी सर्जरी खूप इझिली करता येते तीच सर्जरी एवढी भयानक त्याचं रूप प्राप्त करते की काही काही केसेसमध्ये आम्हाला पेशंटचे जे आतडे आहेत त्याचा पण काही भाग कट करायला लागतो. का तर त्याला एंडोमेट्रियोसिसने कम्प्लिटली खाऊन टाकलेलं असतं.
त्यामुळे खूप गरजेचं आहे की जर पिरियडला पेन होत असेल तर त्याला अजिबात त्या बाबतीत निष्काळजी होऊ नका. यू हॅव टू गेट युअरसेल्फ डायग्नोज अँड ट्रीटेड फॉर दिस पेन. बरोबर आहे. त्यामुळे खरं तर भरपूर मुलींच्या मनामध्ये हा प्रश्न असणारच आहे, की हो यातली सगळी लक्षणं आम्हाला कुठेतरी जाणवत होती. पण जसं घरच्यांनी सांगितलं, की "बाई गं, हे कॉमन आहे. हे तुला होतं, हे मलाही होत होतं" आणि त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. पण त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणं आणि ट्रीटमेंट चालू करणं गरजेचं आहे. जेणेकरून जी अनियमित मासिक पाळी आहे, पुढे जाऊन त्याचं रूपांतर वंध्यत्वात होणार नाही. आणि जर इन्फर्टिलिटीचा आपल्याला त्रास नको असेल, तर योग्य वयात ट्रीटमेंट घेणं खूप खूप गरजेचं आहे. एकंदरीतच डॉक्टर, आपल्याकडे एखादा आजार होण्यापूर्वी काळजी घेतली जात नाही, तर तो झाल्यानंतर मग धावधाव होते. तर तशी धावाधाव न करता खास मुलींच्या बाबतीत ज्या आता 12-13 वर्षाच्या आहेत आणि पुढे जाऊन आत्ताचा जर बदलता काळ, बदलती लाईफस्टाईल आपण पाहिली, तर आई-वडिलांनी काय काळजी घेणं गरजेचं आहे आणि मुलींनी देखील आता न लाजता, न मी याच्यावर कसं बोलू, असा खरं तर न या गोष्टी करता पुढे येऊन बोलणं किती गरजेचं आहे. नक्कीच मॅडम, की आज आपल्याला ॲज अ समाज या मुलींच्या जी ही मेन्स्ट्रुअल हेल्थ आहे या बाबतीत अवेअर राहणं खूप गरजेचं आहे. तो काळ गेला आता, की मुली सायलेंटली सफर करतायत. मग कुणाला पिरियड रेग्युलर येत नाहीत, कुणाला खूप सारे ॲक्ने आहेत, वेट गेन होतंय, पी-सी-ओ-डी आहे किंवा कुणाला एवढं सिव्हिअर पेन आहे, की त्या 4 दिवस कुठे बाहेर जाऊ शकत नाहीत. हे जे दोन्ही प्रॉब्लेम आहेत ना, हे कंप्लीटली ट्रीटेबल आहेत. पण आपल्या इथे या पिरियडच्या अराउंड एवढा टॅबू आहे, एवढं त्याला खराब समजलं जातं, की आपण या बाबतीत बोलतच नाही. आपण तो देश आहोत, ज्या देशामध्ये मॅक्सिमम देवींची मंदिर आहेत. आपण तो देश आहोत, जिथे कामाख्यासारखी देवी आहे, जिथे आपल्याला तुम्ही पुराणात जाऊन पहा, कामाख्या मंदिर कशापासून बनलेलं आहे. आपण तो देश आहोत, जिथे एकेकाळी आपण या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत अत्यंत अवेअर होतो. आपली जी जीवनशैली, भारतीय जीवनशैली आहे, ती डिझाईनच अशा प्रकारे केली गेलेली, की मुलींची ॲक्चुअली ही रिप्रोडक्टिव्ह मेन्स्ट्रुअल हेल्थ चांगली राहील. आणि आपण या गोष्टीपासून जेवढे दूर जाऊ, तेवढं ह्याचं सगळं सफरिंग मुलींच्या वाट्याला येतंय. ह्याचा अर्थ असा नव्हे, की पुरुष सफर करत नाहीयेत. पुरुष पण तेवढंच सफर करतायत, फक्त ते केवळ त्यांना कळत नाहीये. पण मुली या बेसिकली बिकॉज दे आर क्रिएटर ऑफ लाईफ, अनलेस अँड अंटिल आपण हे एक सायलेंट एपिडेमिक म्हणून ट्रीट नाही करणार, तोपर्यंत वी आर स्टेअरिंग ॲट अ व्हेरी, व्हेरी सीरियस सिनारिओ, जिथे आपल्या समाजातल्या खूप साऱ्या मुलींना रेग्युलर पिरियड नसणार आणि त्यामुळे मग जी इन्फर्टिलिटी, डायबिटीज, हायपरटेन्शन या ज्या सगळ्याची सुनामी आता वाढत चालली आहे, ह्याचं मूळ कारण आपली जीवनशैली आहे. त्यामुळे आपण ॲज अ फॅमिली मेंबर सगळेजण आपल्या घरातल्या ज्या यंग मुली आहेत, त्यांच्या पिरियड, मेन्स्ट्रुअल हेल्थबद्दल अवेअर असणं खूप गरजेचं आहे आणि त्याबद्दल एक ओपन डायलॉग झाला पाहिजे. एक सॅनिटरी पॅड पण अलीकडे अजूनही आपण या जगात राहतो, की त्या न्यूजपेपरमध्ये कव्हर्डच येतो. आज किती पुरुष मला सांगा जनरल स्टोअरमध्ये जाऊन सॅनिटरी पॅड विकत घेऊ शकतात तो. पण आपणच या समाजात एवढे कंपार्टमेंट्स करून ठेवलेत, की त्यामुळे स्वाभाविकरित्या जर तुम्ही एक सॅनिटरी पॅड ओपनली विकत घेऊ शकत नसाल, तर तुम्ही पिरियडच्या बाबतीत काय ओपनली बोलणार आहात? आणि मग याचमुळे जो सुरू होतो तो पुढचा सगळा त्रास. सो यामध्ये अवेअरनेस खूप गरजेचा आहे. ते दिवस गेले आता, की आपण याकडे कानाडोळा करायचा. इट इज व्हेरी, व्हेरी इम्पॉर्टंट, की आपल्या समाजातल्या सर्व घटकांनी आपल्या घरातल्या मुलींच्या, बायकोच्या पिरियड्सकडे सिरियसली बघणं गरजेचं आहे आणि जर तिथे प्रॉब्लेम असतील, तर काहीतरी ॲक्शन घेणं गरजेचं आहे, जेणेकरून या गोष्टी ट्रीट होतील. बरोबर आहे. त्यामुळे पिरियड्सच्या बाबतीत जर कोणताही त्रास होत असेल, तर त्यावर आता बोलण्याची वेळ आलेली आहे. न लाजता, न घाबरता. तुमच्या मनातही या विषयाबद्दल कोणतेही प्रश्न असतील, तर ते कमेंट करून विचारा. कारण डॉक्टरांसोबत आपण एक स्पेशल सीरीज करतोय आणि पुढच्या भागात तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही डॉक्टरांकडून आपल्याला घेता येईल. त्याचबरोबर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर सुद्धा संपर्क साधून डॉक्टरांना कसं भेटायचं आणि त्यांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन देखील तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. डॉक्टर आज तुम्ही इथे आलात आणि असंख्य मुलींच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तरं इतक्या मनमोकळेपणाने आम्हाला दिलीत. तुमचेही खूप खूप आभार. धन्यवाद.